कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, हे असं का बोलताय तुम्ही? अक्षरा आमच्या घरची सून राहिली नाही म्हणजे? हे बघा, ती त्या दिवसापासून तुमची सून नाही राहिलेली ज्या दिवशी तुम्ही तिला घरातून बाहेर काढली। दादा, ताई, या सगळ्यासाठी माफ करा आम्हाला। म्हणजे जे घडायला नको होतं ते घडले, मला मान्य आहे। त्यासाठी मी माफी मागतो तुमची सगळ्यांची। आणि इथून पुढे असं काही होणार नाही, मी सांगतो ना तुम्हाला। अहो, कसा विश्वास ठेवायचा आम्ही तुमच्यावर? आमच्या पोरीला घराबाहेर काढून इतके दिवस झाले आणि आत्ता आठवण आली का तुम्हाला? तुम्ही आत्ता येत आहे? दादा, मी याच्या पूर्वी यायला हवं होतं, मला मान्य आहे। ते नाही घडलं, पण मला वाटलं होतं की नवरा बायकोचं भांडण आहे, एवढं काही सिरियस नसेल, ते दोघे मिळून मिटवतील। नवरा बायको भांडणं होत असतात ना। मला वाटलं होतं कधीतरी अधिपती तिला घरी घेऊन येईल म्हणून मी, पण तशी काही चिन्ह दिसेनात म्हणून मी स्वतः आलो इथे। खरंच आहे हो, आम्हालाही असंच वाटलं होतं की काय नवरा बायकोची भांडणं आहेत, मिटतील, पण गोष्टी डिवोर्स पर्यंत पोहोचल्यात। अहो, अक्षरांनी संसार वाचवण्यासाठी काय काय नाही केलं, पण शेवटी तिच्या वाट्याला काय आलं? अधिपतींचा राग, भुवनेश्वरी मॅडमचा छळ। अहो, तिला तुमच्या घरात साधं माणूस म्हणून कोणी नीट वागवत नाहीये आणि तुम्ही तिला त्याच घरात परत नेण्याची भाषा करताय। दादा, तुमचं सगळं म्हणणं खरं आहे, तुमचा राग खरा आहे, पण अक्षरा आमच्या घरची लक्ष्मी आहे हो। तिच्याशिवाय आमच्या घराला घर पण नाही। आणि मी खूप प्रयत्न केला अक्षराशी बोलायचा, तिला कॉन्टॅक्ट करायचा। मी मागे एकदा फोन केला होता, पण आमचं बोलणं नाही झालं दादा। आणि मी खरं सांगतो, मला अक्षरा घरी यायला हवी आहे म्हणून तर मी आज इथं आलोय। हे बघा चारुहासराव, आमचं तुमच्याशी काही वाकडं नाही किंवा आमची तुमच्याबद्दल काहीही तक्रारही नाहीये। नातं दोन्हीकडून जपलं गेलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। अगदी बरोबर आहे तुमचं दादा। अक्षरा मुळात घरातून बाहेर पडली, मला हेच पटलेलं नाहीये। म्हणजे चूक अक्षराचीच आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हे काय बोलतोयस तू भावा? जे तू ऐकलंस तेच। तू खरंच वहिनीनं हवं ते देणार? ठरलंय, आपला निर्णय झालाय, त्यासनी पाहिजे ना काडी मोड देऊन टाकणार। नाही नाही अधिपती, तू असं काही करणार नाहीयेस हा। तू वहिनीशी एकदा बोल, सगळं काही ठीक होईल। थांब, मी त्यांना फोन करतो। पण ये बाबा, माझ्या फोन कशाला करतो ग? बस किंवा क्या? अरे बोल त्यांच्याशी, मी त्यांना सांगितलेलं की तू आलास की मी फोन करीन त्यांना। अरे मी बोलायला तयारच आहे, त्यांनी बोलायला नको आमच्या संग? अरे असं नाही अधिपती, त्यांना बोलायचं नसतं ना तर त्यांनी फोन नसता केला। काय नाही, मागापासून तर तू फोन लावा लागला, एक तरी फोन उचलला त्यांनी? कट करतात, खटाटा कट करतात, मरता काय चेष्टा आहे? काय 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 किंमत नाही काय समोरच्या? मग याचा अर्थ काय? त्यासनी आमच्या संग बोलायचं नाहीये? अरे काहीतरी काम असेल, बिझी असतील त्या, पुन्हा करतील फोन। तर होय बाबा, मास्तरीन बाई लई मोठ्या कामात बिझी, त्यांना काम आहे ना काय? आम्ही बिनकामाची बसलो, त्यांना त्यांची शाळा, शिक्षण, विद्यार्थी, ह्याऊन त्याऊन। आम्ही कोण आहे? आम्ही उगाच येड्यावानी समजत होतो स्वतःला, आम्ही लई पेशल आहे त्यांच्या आयुष्यात, पण तसं काय नाही आहे। अरे आम्हाला बोलायचंच आहे की त्यांच्याशी। म्हणताना मी तुझ्याशी बोललो, शिवानी वहिनीशी बोललो, मित्रांसंग बोलतोय, एवढं काय स्वतःशी मी बोलत असतो येड्यावानी हल्ली, पण त्यांना काय आमच्याशी बोलायचं नाही। मी त्यांच्या लिस्टमध्ये नव्हतोच कवा, त्याने आमच्या नावावर फुली मारली होती कवाच आणि आम्हाला लांब गेलं। आम्ही आडगावने आपलं काहीतरी भलताच विचार करतो। ठीक आहे, त्यासनी जे पाहिजे ते आम्ही त्यांना देऊ, ऐक नाही? हे घे बाबा, तुझा फोन घे, करत बस त्यासनी फोन, त्या कट करत बसतील। आम्हाला तर केलेलंच आहे त्यांच्या आयुष्यातनं त्यांनी कट। ते रघु बरोबर बोल ना, लगीन म्हणजे कटकटच असत, कट। आपण आज जाऊ शकत नाही का मॅडम? नाही, आता नाही जाऊ शकत, डॉक्टरांनी सांगितलं की जाऊया। अहो, कवा धरणं आपल्या साहेबासने तपासतात ते डॉक्टर। मॅडम, आपल्या साहेबासने काय होणार नाही ना? नाही, काही होणार नाही, त्यांना ट्रीटमेंट झाली आहे सुरू। तुम्ही शांत व्हा बरं, काळजी नका करू, बसा तुम्ही शांत व्हा। एक्सक्यूज मी।
हॅलो हां ओंकार भाऊजी बोला. हॅलो वहिनी, तुम्ही फोन का नाही घेतात? मी कधीपासून कंटिन्युअसली कॉल करतोय तुम्हाला. सॉरी खरंच सॉरी. मी फुलपगारे सरांची जरा तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली म्हणून कट करत होते फोन. बोला ना. ओके वहिनी, सॉरी. मी तुम्हाला कंटिन्युअसली कॉल याच्यासाठी करत होतो कारण अधिपती माझ्यासोबत होता इकडे. होते म्हणजे आत्ता नाही आहेत का? तो गेला आत्ताच. कुठे गेले? घरी गेला असेल आता. ठीक आहे, तुमची पुन्हा भेट झाली तर मग मला कॉल करा किंवा आपण कॉन्फरन्स कॉल करूया का? चालेल वहिनी, मी ट्राय करतो. तुम्ही दोघं बोला रात्री. हो ठीक आहे, थँक्यू. वहिनी प्लीज तुम्ही दोघं बोला, नाही तर अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. मला आहे कल्पना, म्हणूनच मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण ठीक आहे, तुम्ही मला पुन्हा भेट झाली तर फोन करा किंवा मग कॉन्फरन्स कॉलवर बोलू रात्री. चालेल, काळजी घ्या. हो थँक्यू. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. अक्षराची चूक आहे असं नाही म्हणायचं मला. जे काही झालं त्यामध्ये सगळी चूक त्या अधिपतीची आहे. मूर्ख आहे तो. 100% चूक त्याची आहे. तो त्या भुवनेश्वरीच्या नको इतका आहारी गेलाय, तिच्या कह्यात गेलाय, सगळं तिचं ऐकतो. आणि हे सगळं त्यामुळे घडलंय हे मला मान्यच आहे. अहो नुसतं मान्य करून सुधारणा होणार नाही ना. दादा मी त्यासाठीच आलोय ना. म्हणजे दादा मी आतापर्यंत वाट बघत होतो अधिपतीची. मला वाटलं होतं की तो काहीतरी करेल, अक्षराला भेटेल, तिला घरी घेऊन येईल. पण तशी काही चिन्ह दिसेनात म्हणून मी आलो शेवटी. किती दिवस वाट बघणार ना. पण जावई बापू का नाही आले? आणि त्यांना माहितीये का तुम्ही इथं आलायत ते? कल्पना असेल त्याला. अहो कल्पना असेल म्हणजे सगळं जरतरच आहे तुमचं. कसलं नक्की असं काहीच नाहीये. आता कदाचित त्याला माहिती नसेल, पण एकदा अक्षरा घरी आली की त्याला कळेलच ना की. म्हणजे पुन्हा ते आणि भुवनेश्वरी मॅडम अक्षराला हाताला धरून घराबाहेर काढायला मोकळे, हो ना? असं नाही होणार दादा. म्हणजे अधिपती भुवनेश्वरीचं सगळं ऐकतो हे मला मान्य आहे, पण अक्षरावर त्याचं मनापासून प्रेम आहे. म्हणून नवऱ्याने तिला ते लव्ह लेटर पाठवलं ना, डिवोर्स नोटीस. त्यांनी तिला नोटीस पाठवण्याच्या ऐवजी तिनेच त्यांना नोटीस पाठवायला पाहिजे होती डिवोर्सची. ज्या प्रकारे तिला माणूस म्हणून, सून म्हणून वागवण्यात आलं ना, अहो त्यानंतर तर तिनेच त्या नात्यातून बाहेर पडायला हवं होतं. पण आमची मुलगी सोशिकपणे सहन करते सगळं. दादा अक्षरा खूप गुणी मुलगी आहे खरंच. तिच्यासारखी मुलगी आम्हाला शोधून सापडणार नाही याची कल्पना आहे मला. हे बघा, ह्या सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी झाल्या. दादा मी तोंड देखलं बोलत नाहीये, मनापासून म्हणतोय. आणि ताई अक्षराला सुद्धा माहितीये. प्लीज तुम्ही तिला माझ्या बरोबर पाठवा, सगळं नीट होईल. हे बघा, आमचं काही तुमच्याशी वैर नाहीये, पण आमची मुलगी पुन्हा त्या घरात येणार नाही. झाली तेवढी शोभा पुरे झाली. आता अजून तमाशा नको. तुम्ही तरी असं बोलू नका. हे बघा, आता ज्या काही गोष्टी होतील ना त्या कायदेशीर होऊ देत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.